शालोम. ख्रिस्त जन्माच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा ख्रिसमसचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदाचा जावो आणि हा सर्व काळ तुम्ही त्या प्रभूच्या आनंदामध्ये घालवावा अशी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. प्रियांनो, आजच्या उपासनेमध्ये आपण काही कॅरल्स ऐकणार आहोत. तर आपण लगेच सुरुवात करूया आणि पहिलं कॅरल ऐकूया जे रेव्हरंड अजय आणि कविता मोरे लंडनहून सादर करत आहेत. ऐकूयात. रेव्हरंड अजय आणि कविता मोरे, तुमचे मनापासून आभार हे गीत सादर केल्याबद्दल. यानंतर आता आपण आणखीन एक कॅरल ऐकणार आहोत आणि हे गीत सादर करत आहेत पुण्याहून शॉन आणि प्रीती नोएल. शोर है गली गली
शॉन आणि प्रीती, तुमचे मनापासून आभार हे सुंदर गीत सादर केल्याबद्दल. प्रियांनो, यावेळेस आता आपण एक शास्त्रभाग वाचूया. आणि आजच्या शास्त्रवचनामध्ये आपलं पुढारी पण करत आहेत पुण्याहून दीप्ती गौरव हिवाळे. प्रेज द लॉर्ड. आज आपण वाचणार आहोत लूक शुभवर्तमान ह्याचा 2रा अध्याय 1 ते 14 वचने. येशूचा जन्म. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्टस ह्याची आज्ञा झाली. किव्रिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले. योसेफ हा दाविदाच्या घरातला व कुळातला असल्यामुळे तोही गलिल्यातली नासरेत गावाहून वर यहुदियातली दाविदाच्या बेथलहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मर्या गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. तो तिथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंढाळून गवानीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कल्प राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती पसरले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खून ही की बाळंत्याने गुंढाळलेला व गवानीत ठेवलेला एक बालक तुम्हाला आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचे समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाले आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती.
प्रभू येशू ही वाचलेली वचने आशीर्वादित करो. दीप्ती, हे वचन वाचण्यामध्ये तू आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनापासून आभार. प्रियांनो, ह्यावेळेस आपण आणखीन एक गाणं ऐकणार आहोत आणि हे गीत सादर करत आहेत US हून डोरा आणि शरीना उजागरे. The world is searching for an answer, a ray of hope in a hopeless world. Who can we turn to? Where is our rescue? There is someone, he's the answer. He's the light and you light the way. His name is Jesus. He came to save us. He is the light, 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 light of the world. Let him shine, shine, shine all over the earth, shining bright, bright, bright. He is the light of the world. He's the light, 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 light of the world. Let him shine, shine, shine all over the earth, shining bright, bright, bright. He is the light of the world. The world is searching for an answer, a ray of hope in a hopeless world. Who can we turn to? Where is our rescue? There is someone, he's the answer. He's the light and you light the way. His name is Jesus. He came to save us. He is the light, 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 light of the world. Let him shine, shine, shine all over the earth, shining bright, bright, bright. He is the light of the world. He's the light, 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 light of the world, shining bright, bright, bright all over the earth, shining bright, bright, bright. He is the light of the world. Whoa, 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 whoa. He's the light, 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 light of the world, shining bright, bright, bright all over the earth, shining bright, bright, bright. He is the light of the world. काय मंडळी, डोरा आणि शरीनाचं हे गाणं आवडलं ना? यातून प्रभूने तुम्हाला आशीर्वाद दिला असेल अशी आमची आशा आहे. आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. ऐकूया तर प्रभूचा संदेश आपले सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय गायकवाड आपल्यापर्यंत आणत आहेत. शालोम. ख्रिस्त जन्मदिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मेरी ख्रिसमस. हा ख्रिस्त जन्मदिन तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये मोठा आनंद घेऊन येणारा, प्रभूची कृपा, प्रभूची शांती याचा अनुभव देणारा, प्रभूचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये दाखवणारा असा अद्भुत ख्रिस्त जन्मदिन सोहळा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवास येवो ही माझी आज प्रार्थना आहे. आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना आहे. परमेश्वरानं आत्तापर्यंत आम्हाला सांभाळलं त्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपल्या सर्वांसाठी येणारं नवीन वर्ष अत्यंत आनंदाचं, आशादायी, आरोग्यानं भरलेलं, शांतीनं आणि
समाधानाने भरलेलं असं व्हावं, ही माझी आज आपल्यासाठी प्रार्थना आहे. विशेषतः आजचा ख्रिस्त जन्मदिन आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा, आशीर्वादाचा ठरो, ही माझी प्रार्थना आहे. हा ख्रिसमस, हा ख्रिस्त जन्मदिन आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये, संपूर्ण जगामध्ये वेगळा आहे, नाही का? परंतु मला असं वाटतं की आमच्या आनंदामध्ये काही विशेष फरक पडत नाही. आम्ही त्याच आनंदानं, त्याच उत्साहानं परमेश्वराची स्तुती, भक्ती आणि आराधना करू शकतो. होय, कदाचित आज सर्वांनाच भक्ती मंदिरामध्ये, असेंब्ली हॉलमध्ये जाता येत नसेल, परंतु तरीही आपण आपल्या घरामध्ये आपल्या प्रियजनांबरोबर परमेश्वराच्या स्तुती, भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकतो, नाही का? या माध्यमातून, झूम, इंटरनेटच्या माध्यमातून आपण भक्तीमध्ये भाग घेऊ शकतो. आपण एकमेकांना भेटू शकतो. पण प्रत्यक्ष कदाचित आम्हाला एकमेकांना भेटता येत नाही, हात मिळवता येत नाही आणि आम्हाला लांबूनच एकमेकांना कदाचित विश करावं लागतं. जरी आम्ही प्रत्यक्ष भेटलो तरी सुद्धा आम्हाला एकमेकांच्या गळ्यात पडता येत नाही. पूर्वीप्रमाणे आम्ही एकमेकांना हग करू शकत नाही. परंतु आमचा उत्साह, आमचा आनंद त्यामुळं कमी होण्याचं काही कारण नाही. आपण प्रभूला मनापासून धन्यवाद देऊया. ख्रिस्त जन्मदिन किंवा ख्रिसमस हा तुमच्यासाठी काय आहे? मला असं वाटतं की याची पण आपण चर्चा करायला हवी. आणि आमचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याच्यावर या विषयावर चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे. ख्रिसमसशी निगडीत अनेक गोष्टी आहेत की ज्या अनावश्यक आहेत आणि त्यामुळं पुष्कळदा ख्रिस्त जन्मदिनाचा जो गहन अर्थ आहे, त्यामागे असणारी जी सुंदर संकल्पना आहे, सत्य आहे, इतिहास आहे, तो पुष्कळदा झाकोळला जातो असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही या दिवसामध्ये, मला असं वाटतं की सतर्क राहण्याची गरज आहे. साधी गोष्ट आहे की मेरी ख्रिसमस. पुष्कळ लोकांना असं वाटतं की मेरी म्हणजे मरियेचं नाव आहे. म्हणून आपण मेरी ख्रिसमस म्हणायला पाहिजे. आणि अशा प्रकारचा गैरसमज आम्ही, जे ख्रिस्ती विश्वासणारे नाहीत, त्यांच्या बाबतीमध्ये पुष्कळदा अशा प्रकारचा गैरसमज आम्ही पसरवण्यासाठी कारणीभूत आहोत. आणि म्हणून आम्ही काळजी घ्यायला पाहिजे. नाताळ हा शब्द, मला माहीत नाही त्याची व्युत्पत्ती काय आहे, परंतु तो शब्द सुद्धा आपण टाळायला हवा. हो, आम्ही परंपरेनं नाताळ सुखाचं जावं असं म्हणतो, परंतु त्यामागे काय अर्थ आहे, त्याच्यामागे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधी काही समजतं का, हे सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण या दिवसामध्ये ख्रिस्त जन्मदिन या शब्दाचा जर आपण उपयोग केला तर त्यामुळं अगदी स्पष्ट संदेश त्यामधून इतरांना मिळतो, जगाला मिळतो की आजचा हा जो सण आहे, हे जे दिवस आहेत, हा जो सोहळा आहे, तो ख्रिस्त जन्माच्या निमित्त आहे. होय, 2000 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, हे ऐतिहासिक सत्य आहे. आज अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये या दिवसांना सीझन्स ग्रीटिंग्स अशा प्रकारे म्हटलं जातं किंवा हॉलिडेज. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं जे महत्त्व आहे, त्याचं जे वैशिष्ट्य आहे, तेच जणू या दिवसांमधून काढून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून हॉलिडे किंवा सीझन अशा प्रकारे शब्द वापरले जातात. मला असं वाटतं हे फार चुकीचं आहे. आम्ही सुद्धा म्हणतो नाही का, कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन. होय, जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत कदाचित त्यांच्यामध्ये आपण हा शब्द वापरला तर काही हरकत नाही, परंतु जे विश्वासणारे नाहीत त्यांच्यासाठी जर आपण हा शब्द वापरला तर त्यांना त्यामधून काहीच अर्थबोध होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सावध असण्याची गरज आहे. या दिवसामध्ये सर्वात चुकीचा संदेश जर कोणत्या गोष्टीमधून जात असेल तर मला असं वाटतं तो सांता क्लॉज
या व्यक्तिरेखेतून जातो. आणि आम्ही आज अनेक विश्वासणारे अगदी भोळेपणानं सांताक्लॉजचा उपयोग आपल्या ग्रीटिंग्समध्ये, आपल्या एकमेकांच्या शुभेच्छांमध्ये, आपल्या डेकोरेशनमध्ये, चर्चमध्ये सुद्धा सांताक्लॉज लावला जातो. मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे. मला असं वाटतं आपण हे थांबवायला हवं. आपण सतर्क राहायला हवं की आपण चुकीचा संदेश तर देत नाही. आपल्या या सोहळ्यामध्ये, सेलिब्रेशनमध्ये आपण जो हा दिवस साजरा करतो त्यामधून आपण काही चुकीचे संदेश तर इतरांना देत नाही. मला असं वाटतं की या दिवसांमध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला उंच केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपण गौरविलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आज जगाला कळला पाहिजे. हा सण प्रभू येशूचा आहे. हा सण प्रभू येशू ख्रिस्ताशी संबंधित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व मान, महिमा, गौरव या दिवसामध्ये मिळावा या दृष्टीनं जे सर्व प्रयत्न करणं आवश्यक आहे ते आपण करायला हवे. माझं आपल्याला आवाहन आहे की आपण या दिवसामध्ये सतर्क असावं. आम्ही आपल्या ग्रीटिंग्समध्ये, आपल्या कार्यक्रमामध्ये, आपल्या डेकोरेशनमध्ये सांताक्लॉजला आपण बहिष्कृत करूया. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं मुख्य स्थान आपण देऊया. पुष्कळ ठिकाणी सांताक्लॉज आज सेंटर स्टेजवर येत आहे. अनेक इतर विश्वासणाऱ्यांचा असा गैरसमज आहे की ख्रिसमस म्हणजे सांताक्लॉज, ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्त. हे जे अत्यंत महत्त्वाचं नातं आहे ते आपण लोकांसमोर सादर करण्यामध्ये कमी पडलो आहोत. आपण चुकीचा संदेश लोकांना देत आहोत असं मला वाटतं. मला फार वाईट वाटलं की माझे एक सेमिनारीचे प्रोफेसर त्यांनी फेसबुकवर त्यांचं जे ख्रिसमस ग्रीटिंग टाकलेलं आहे, ख्रिसमसच्या शुभेच्छा, त्याच्यामध्ये फक्त सांताक्लॉजचं चित्र आहे. मला फार दुःख झालं की असं का? जर अशा प्रकारे जे प्रभूचे सेवक आहेत, ज्यांचा प्रभूच्या वचनाचा अभ्यास आहे, प्रभूचं वचन जे आम्ही इतरांना शिकवतो, आम्हीच जर अशा चुका केल्या तर आम्ही इतरांसमोर काय आदर्श ठेवणार आहोत? म्हणून या दिवसामध्ये आपण सांताक्लॉजला या ख्रिसमस सोहळ्यामधून, ख्रिस्त जन्मदिनाच्या सोहळ्यामधून आपण बहिष्कृत करूया, त्याला आपण बाहेर काढूया. आणि पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त, हो तुम्ही गव्हाणे दाखवा, तुम्ही येशू बाळ दाखवा, तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी बोला, येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी बोला. या दिवसामध्ये जे शास्त्रभाग आपण मननासाठी निवडतो ते सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधीचा वृत्तांत ज्यामध्ये आहे ते आपण निवडतो, नाही का? आणि म्हणून आपलं लक्ष आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे केंद्रित करूया. आणि माझी आशा आहे या दिवसामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करू, त्याच्याविषयी लोकांना कळू द्या. आमचे मित्र, आम्हाला परिचित असलेले लोक, आमचे शेजारी, यांना आमच्या सोहळ्यामधून प्रभू येशू ख्रिस्त दिसावा यासाठी आपण प्रयत्न करूया, अगदी धडपड करूया. आणि निश्चितपणे येशू ख्रिस्त त्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये उंचावला जात आहे याची आपण काळजी घेऊया. दुसरी एक गोष्ट मला सुचवावीशी वाटते. या दिवसामध्ये आपण एकमेकांना ख्रिस्त जन्मदिनाच्या, ख्रिसमसच्या शुभेच्छा देत असताना जे आपल्याकडे रेडीमेड इमेजेस येतात त्यामध्ये सांताक्लॉज असेल तर सहसा आपण ते टाळावं. जर एखादं वचन असेल किंवा इतर काही गोष्टी ज्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताची माहिती लोकांना कळेल, अशा प्रकारची वचनं किंवा अशा प्रकारचे इमेजेस आपण निवडूया. अजून माझी एक लहानशी सूचना आहे, आणि जर शक्य असेल तर आपण ते करूया की आपल्या कुटुंबाचा व्हिडिओ किंवा फोटो, त्या फोटो बरोबर किंवा त्या व्हिडिओ बरोबर आपण एकमेकांना शुभेच्छा देऊया. या दिवसामध्ये आम्हाला एकमेकांना भेटता येत नाही, पण निदान आम्ही फोटोच्या द्वारे, व्हिडिओच्या द्वारे एकमेकांना भेटूया, एकमेकांची ओळख आपल्याला होईल. पुष्कळदा आम्ही अनेकांना ओळखतो परंतु त्यांच्या कुटुंबाची आम्हाला माहीत नसते, त्यांच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत हे आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणून या दिवसामध्ये मला असं वाटतं की आपण ही संधी घेतली तर हरकत नाही की आपण आपल्या कुटुंबाचा फोटो किंवा व्हिडिओ त्याच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊया. आणि आमचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्या ग्रुपमधील सर्वांना मला ही विनंती करायची आहे की आपण आपला फोटो किंवा
व्हिडिओ हा आम्हाला पाठवावा आणि त्याद्वारे आपण एकमेकांना या दिवसामध्ये शुभेच्छा पाठवूया. त्यामुळे आम्हाला कदाचित एकमेकांना अधिक चांगल्या रीतीनं ओळखण्यास मदत होईल. एकमेकांसाठी आपण प्रार्थना करू शकतो, एकमेकांना आपण समजू शकतो आणि म्हणून या दिवसामध्ये, ख्रिसमसच्या दिवसामध्ये, ख्रिस्त जन्मदिनाच्या या दिवसांमध्ये आपण एकमेकांच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करूया. या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये आम्ही शारीरिकदृष्ट्या एकमेकांपासून फार दूर गेलो आहोत. पण निदान या इंटरनेटच्या माध्यमातून, व्हिडिओ, फोटो याच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या अधिक जवळ यायचा प्रयत्न करूया. ही माझी आपल्याला सूचना आहे आणि या आठवड्यामध्ये जर आम्ही ते करू शकलो तर मला असं वाटतं फार सुंदर होईल. प्रभूच्या वचनाकडे वळूया. लूक शुभवर्तमानाचा 2रा अध्याय 1 ते 14 या वचनांवर आज आपण मनन करणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये, नव्या करारामध्ये प्रामुख्यानं 2 पुस्तकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीचं सविस्तर वृत्त आपल्याला पाहायला मिळतं. मत्तै शुभवर्तमान आणि लूक शुभवर्तमान यांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. अर्थात जुन्या करारामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं भविष्य आहे आणि ते सुद्धा बरेच उल्लेख आपल्याला आढळतात. परंतु आज आपण लूक शुभवर्तमानाचा 2रा अध्याय फक्त पहिलं वचन. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगुस्त याची आज्ञा झाली. 2रं वचन. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. एक हिस्टॉरिकल फॅक्ट, एक ऐतिहासिक नोंद या ठिकाणी करण्यात येते की अमुक एक राजा होता, त्या राजाच्या काळामध्ये संपूर्ण जगाची नावनिशी झाली. आता या वचनांमध्ये आम्हाला एक ऐतिहासिक नोंद आढळते की त्या विशिष्ट काळामध्ये कोण रोमी साम्राज्याचा सम्राट होता. रोमी सम्राटाची सत्ता त्या काळामध्ये अनेक देशांमध्ये होती आणि फार दूरवर त्यांची सत्ता पसरलेली होती. आणि आपले लोक कोण आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्या राज्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे लोक आहेत, आणि ही पद्धती आपल्याला संपूर्ण जगामध्ये आढळते की जनगणना केली जाते. ही जनगणना करण्यासाठी वेगवेगळ्या देशांचे लोक, वेगवेगळ्या देशांचे राजे, अधिकारी हे नेहमीच त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतात, हे आपल्याला माहीत आहे. ही ऐतिहासिक नोंद प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला झाली आणि त्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा ऐतिहासिक पुरावा जणू काय आम्हाला मिळतो. पहा, मी नेहमी सांगतो की पवित्र शास्त्र ही काय कथा नाही आहेत, कपोलकल्पित कोणाच्या तरी सुपीक बुद्धीतून आलेले असे विचार नाही आहेत, परंतु हा इतिहास आहे. इतिहासामध्ये काय घडलं आणि कशा प्रकारे देवानं इतिहासावर नियंत्रण ठेवलं होतं याचा पुरावा आम्हाला त्या ठिकाणी मिळतो. तर आपण ऑगस्टस याच्याविषयी वाचतो. कैसर ऑगस्ट म्हणजे सीझर. सीझर ही एक पदवी होती. जरी जुलियस सीझर हा रोमचा एक यशस्वी सम्राट होता आणि त्यानं आपलं साम्राज्य अत्यंत दूरवर अशा प्रकारे प्रस्थापित केलं होतं आणि त्याच्या नावावरून सीझर किंवा कैसर ही जणू काही पदवी आता झाली होती आणि त्यानंतरचे जे सम्राट आहेत त्यांना अशा प्रकारे सीझर म्हटलं जायचं. तर ऑगस्टस हा जुलियस सीझरचा एक दत्तक पुत्र होता. त्यानं त्याला दत्तक घेतलं होतं आणि तो त्याचा वारस झाला. त्याचं स्वतःविषयी असं मत होतं की तो देवाचा पुत्र आहे आणि म्हणून लोकांनी आपली भक्ती करावी, पूजा करावी अशा प्रकारे त्याने फरमान सुद्धा काढलं होतं. म्हणून रोमन सम्राटाची पूजा त्या काळामध्ये केली जायची. त्याची मंदिरं होती, त्याची भक्ती केली जायची, त्याची प्रार्थना केली जायची. अशा प्रकारचं ते वातावरण होतं. आणखीन हा जो सीझर आहे, ऑगस्टस जो आहे, त्याला शांती देणारा, शांतीदाता
अशा प्रकारे सुद्धा संबोधलं जायचं की तो शांती घेऊन आलेला आहे. इज अ ब्रिंगर ऑफ पीस. तो शांती देणारा आहे, अशा प्रकारे त्याच्याविषयी म्हटलं जायचं. परंतु त्या काळचा इतिहास जर आपण पाहिला तर खरं म्हणजे अनेक युद्ध त्या काळामध्ये लढली गेली. रोमन साम्राज्यामध्ये आपापसामध्ये त्यांच्यामध्ये भांडणं होती आणि इतर राष्ट्रांबरोबर त्यांचा संघर्ष होता. अशा परिस्थितीमध्ये तो शांती आणणारा आहे, अशा प्रकारचं वर्णन त्याच्याविषयी केलं जायचं. आणि पहा, प्रभू येशू ख्रिस्त जो शांतीचा अधिपती आहे, त्याचा जन्म त्या काळामध्ये झाला. सीझर ऑगस्टस हा एका राजवाड्यामध्ये होता. त्याचं साम्राज्य जगाच्या अनेक भागामध्ये पसरलं होतं. त्याची दहशत होती आणि लोकांनी आपली भक्ती करावी, प्रार्थना करावी, अशा प्रकारे त्याची अपेक्षा लोकांकडून होती आणि लोक ते करत होते. आणि त्याला शांती आणणारा असं संबोधलेलं आहे. परंतु तुम्हाला आणि मला हे माहीत आहे की खरा शांती देणारा हा त्या काळामध्ये जन्मास आला. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र हा खरा जगामध्ये शांती आणणारा त्या काळामध्ये त्याचा जन्म झाला. आणि कुठे जन्म झाला? राजवाड्यात नाही, एका गायीच्या गोठ्यामध्ये, एका शेतकऱ्याच्या घरामध्ये. त्या काळामध्ये गोठे म्हणजे असे वेगळे आहेत आणि लोक वेगळे राहतात, अशा प्रकारचं चित्र नव्हतं. घराचा एक भाग म्हणजे गोठा. जनावरं शेतकऱ्यांना अत्यंत प्रिय असतात. आणि आज सुद्धा आपल्याला माहिती आहे की अनेक खेड्यामध्ये, अनेक घरांमध्ये त्यांची जी जनावरं आहेत ती घरामध्येच बांधलेली असतात. घराच्या एका भागात कदाचित जनावरं असतील, त्याच ठिकाणी लोक राहतात, त्याच ठिकाणी ते जेवतात, त्याच ठिकाणी ते झोपतात आणि आजूबाजूला कदाचित जनावरं बांधलेली असतात. आणि म्हणून गोठा म्हणजे काहीतरी घाण जागा, वेगळी जागा. शहरामध्ये पुष्कळ आमचा गैरसमज असा आहे की गोठा म्हणजे ज्या ठिकाणी गाई म्हशींना बांधतात, ज्या ठिकाणी पुष्कळ घाण असते. परंतु तसं नाही. शेतकऱ्यांना आपली जनावरं अत्यंत प्रिय असतात. त्यांचं ते फार चांगल्या रीतीने पालन पोषण करतात. आपल्या मुलाप्रमाणे पुष्कळदा या जनावरांना ते वाढवतात. आणि म्हणून येशूचा जन्म अशा ठिकाणी झाला, एका शेतकऱ्याच्या घरामध्ये, गोठ्यामध्ये शांती देणाऱ्याचा जन्म झाला. व त्या काळामध्ये ऑगस्टस हा राजा होता, सम्राट होता आणि त्याला शांती देणारा म्हटलेला आहे. परंतु खरा शांती देणारा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये, एका गोठ्यामध्ये झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म अत्यंत साध्या रीतीने झाला. संपूर्ण जगाचा उद्धारक, या संपूर्ण जगाचा इतिहास बदलणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर संपूर्ण जगाचा इतिहास बदलून गेला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर बिफोर क्राइस्ट म्हणायचे, ख्रिस्तपूर्व. आणि मग येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर एडी अशा प्रकारे सुरू झालं. म्हणजे आपला प्रभूच्या जन्मानंतर हा वेगळा काळ. प्रभू येशू ख्रिस्तानं इतिहास बदलून टाकला. आणि इतकी मोठी घटना, इतकी मोठी गोष्ट, एक ऐतिहासिक घटना घडत असताना जगाला त्याची खबर नव्हती. आणि आज सुद्धा पुष्कळदा असंच होत आहे. लोक ख्रिसमस साजरा करत आहेत, परंतु देवाचा पुत्र, शांतीचा अधिपती हा जगात आला आहे, त्यानं जन्म घेतला आहे. तो आमचं जीवन बदलू शकतो याची ओळख, याची जाणीव आज अनेकांना नाही. आणि म्हणून ते आमचं कर्तव्य, ते आपण करत आहोत का? आपण दुसऱ्या वचनामध्ये पाहिलं की क्विरिनियस हा सिरियाचा सुभेदार होता. या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याची नोंद या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये केलेली आहे. आणि त्यामधून पुन्हा पुन्हा पवित्र शास्त्र इतिहासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा किती अचूक आहे, महत्वाचं आहे, हे आम्हाला त्या ठिकाणी समजून येतं. आणि मग तिसरं आणि चौथं वचन, तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेथलेम गावी गेला. पहा, देवाचं नियंत्रण या संपूर्ण जगावर आहे.
God orchestrates the events of the world. या संपूर्ण जगाचं जे नियंत्रण आहे ते देवाच्याच हातामध्ये आहे. आणि जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा उपयोग देव आपल्या योजनेप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे करत असतो. आणि हे सत्य आम्ही समजून घ्यायला पाहिजे. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या जन्माची जी काही भविष्यवाणी होती ती ही होती की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेमात व्हावा. नाही का, जे मागी हेरोदाकडे आले त्यावेळेस शास्त्री पुरुषांना त्यांनी बोलवलं, शास्त्रींना त्यांनी बोलवलं आणि विचारलं की यहुद्याचा राजाचा जन्म कोठे व्हावा. त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं वचनातून की बेथलेहेमामध्ये व्हावा असं म्हटलेलं आहे. आणि ही भविष्यवाणी पूर्ण होणं आवश्यक होतं. आता योसेफ आणि मरिया नाझरेतकर होते म्हणून येशूला नाझरेतकर सुद्धा म्हणतात, नाही का. तर नाझरेतमध्ये राहत असताना येशूचा जन्म नाझरेतमध्ये न होता बेथलेहेममध्ये व्हावा त्यासाठी काय करायला हवं. तर त्या काळातल्या राजानं हे एक फरमान काढलं की संपूर्ण जगाची नावनिशी व्हावी. पण संपूर्ण जगाचा इतिहास घडवणारी गोष्ट त्यावेळेला घडवते. आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची तयारी जग करत होतं, त्यांना माहीत पण नव्हतं. हा जो सीझर ऑगस्टस आहे याला माहीत सुद्धा नव्हतं की आपण तारणाऱ्याच्या जन्माची तयारी करत आहोत. त्याला माहीत नसताना सुद्धा रोमन सम्राट प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधीचे जे भविष्य आहेत ती पूर्ण करण्यासाठी मदत करत होता. दिस इज द ब्युटी ऑफ गॉड्स वर्ड. देवाची करणी इतकी अद्भुत आहे, देवाचं कार्य इतकं अद्भुत आहे की तो जगातील सर्व लोकांना आपल्या इच्छेप्रमाणे काम करण्यास भाग पाडतो जणू काही. किंवा जगामधील ज्या सर्व घडामोडी आहेत त्या देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुष्कळदा मदतगार होतात. त्याची मदत देवाची इच्छा, देवाच्या योजना पूर्ण करण्यासाठी होत असतात. आणि म्हणून आम्ही घाबरून जायची गरज नाही. जगामध्ये काही घडलं म्हणून आम्ही चिंता आणि काळजी करण्याची गरज नाही, कारण देवाचं शेवटी नियंत्रण या जगावर आहे. अंतिम इच्छा देवाचीच आहे, शेवटी विजय त्याचाच आहे. या जगातील मोठे मोठे अधिपती, राजे, महाराजे किंवा अध्यक्ष आणि पंतप्रधान, होय ते अनेक गोष्टी करतात, परंतु त्याच्याही वर जो अधिकार आहे तो आमच्या देवाचा आहे, जिवंत देवाचा, आमच्या निर्मात्याचा आहे. हे सत्य पुन्हा आणि पुन्हा या ठिकाणी प्रगट होतं. आणि पहा, योसेफ आणि मरिया यांना बेथलेहेमाला जावं लागलं. आता त्याला मरियेला सुद्धा घेऊन जावं लागलं असं म्हटलेलं आहे. आता योसेफ आणि मरिया हे दाविदाच्या कुळातले होते आणि म्हणून दाविदाच्या कुळातले असल्यामुळं त्यांना बेथलेहेमाला जाणं हे आवश्यक होतं. आणि ज्यावेळेस त्यांनी हे केलं त्यावेळेस जुन्या करारामध्ये जी सर्व भविष्यवाणी येशूच्या जन्माविषयी आहे ती आपोआपच पूर्ण झालेली आहे. आणि मग 5वं वचन आपण पाहतो. नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. वचन 6, ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणे ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. आता जेव्हा आपण एखाद्या वचनामध्ये हे पाहतो की मरिया गरोदर असताना त्याच्याबरोबर गेली, तिचे दिवस पूर्ण झाले आणि तिला पुत्र झाला. 1-2 वचनामध्ये या गोष्टी ज्या लेखकाने आहेत ते सांगून पूर्ण केल्या. आणि पुष्कळदा आमचा असा गैरसमज असतो आणि पुष्कळ संडे स्कूलच्या नाटकामध्ये जणू काही 24च्या रात्री ते प्रवास करत आहेत किंवा 24च्या दिवसा ते प्रवास करत आहेत आणि आता रात्र झाली, त्यांना जागा मिळाली नाही आणि मग त्यांना गोठा मिळाला आणि मग 24च्या रात्री त्याचा जन्म झाला. नाही, असं नाही. ते पुष्कळ आधीच कदाचित आले होते आणि ते बरेच दिवस कदाचित त्या ठिकाणी राहिले होते आणि मग तिचे दिवस पूर्ण भरले. तिचे दिवस पूर्ण झालेले असताना त्यांनी प्रवास केला आणि अचानक येशूचा जन्म झाला असं काही नाहीये.
आणि म्हणून या गोष्टी आपण पुष्कळदा समजून घेणं आवश्यक आहे की होय, ती गरोदर असतानाच त्यानं प्रवास केला. आपल्या घरामध्ये एखादी स्त्री जर गरोदर असेल, त्या स्त्रीला प्रवास करू नये असं आपण सांगतो. प्रवासामध्ये धोके असतात आणि आज या आधुनिक जगामध्ये प्रवासाची आधुनिक साधनं आम्हाला उपलब्ध असताना गरोदर स्त्रीविषयी आपण किती काळजी घेतो, नाही का? सहसा प्रवास आपण टाळतो. प्रवासामध्ये अपघात होऊ शकतो, काहीतरी अघटित घडू शकतं. कल्पना करा, त्या दिवसामध्ये मरिया गरोदर असताना कदाचित गाढवावर बसून तिने हा प्रवास केला असेल आणि अत्यंत धोक्याची अशी गोष्ट होती. अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीमध्ये आणि कठीण परिस्थितीमध्ये मरियेनं आणि योसेफनं हा प्रवास केला असेल. पण देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी येशूचा जन्म बेथलेहेमातच व्हावा हे आवश्यक होतं आणि म्हणून योसेफ आणि मरिया यांना या अवस्थेमध्ये नाझरेतवरून बेथलेहेमचा प्रवास करावा लागला. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा विचार करतो, त्याच्या जीवनाचा विचार करतो, त्यानं आमच्यासाठी केलेल्या त्यागाचा विचार करतो, तेव्हा पहा, त्याचा जन्म होण्या अगोदरच कष्ट काय आहेत, श्रम काय आहेत, दुःख काय आहे, संकट काय आहे, याचा सामना जणू काही त्यानं केला. आज आपण संपूर्ण जगामध्ये या कोविड-19च्या काळामध्ये अत्यंत कठीण काळामधून जात आहोत, हा आपला अनुभव आहे. अनेक जण या रोगाला बळी पडले आहेत. आपले प्रियजन आम्हाला सोडून गेले आहेत. काही जणांना अत्यंत भयंकर अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. ही सर्व संकट असताना पहिल्या ख्रिस्त जन्मदिनाच्या सोहळ्याचा जेव्हा आपण विचार करतो, पहिला ख्रिसमस, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या माता पित्यांना किती कष्ट सहन करावे लागले याचा पण आपण, मला असं वाटतं, विचार करणं आवश्यक आहे. हा आनंद आम्हाला प्राप्त व्हावा म्हणून देवाच्या पुत्रानं काय सहन केलं, त्याची सुरुवात त्याच्या जन्माआधीच झाली, हे सुद्धा आपल्याला पवित्र शास्त्रामधून पाहायला मिळतं. आणि मरिया गरोदर असताना तिने प्रवास केला. त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा कदाचित इतकी गर्दी होती की त्यांना राहण्यासाठी योग्य जागा मिळाली नाही आणि कदाचित एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये ते राहिले असतील. आणि मग सर्वात सुरक्षित जागा, जन्मानंतर त्या बाळाला ठेवण्यासाठी सर्वात चांगली जागा म्हणजे ज्या ठिकाणी गाई म्हशींना जे खाद्य दिलं जातं, जे गवत दिलं जातं, त्या गवताचा बिछाना या बाळासाठी तयार करण्यात आला. आणि म्हणून गायीच्या गोठ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म गायीच्या गोठ्यामध्ये झाला असं जेव्हा आपण म्हणतो, त्याचा अर्थ येशूच्या जन्मानंतर त्याला बाळंत्यानं गुंडाळून गव्हाणी ठेवलं, अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याला तिनं बाळंत्यानं गुंडाळून गव्हाणे ठेवलं कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. त्या काळातल्या ज्या उतारशाळा होत्या त्या म्हणजे अशा वेगळ्या प्रकारचं काही जागा होती असं नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या घरामधीलच काही भाग पाहुण्यांना राहण्यासाठी अशा प्रकारे ते ठेवत असत आणि त्याला त्याच्याबद्दल ते मोबदला घेत असत आणि म्हणून त्याला उतारशाळा असं म्हणलं. ज्या प्रकारे आज आपण हॉटेल्स म्हणतो, त्या प्रकारे हॉटेलची व्यवस्था त्या काळामध्ये नव्हती, परंतु ज्यांची घरं मोठी होती त्या घरामध्ये काही भाग ते अशा प्रकारे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी वेगळा करत असत आणि त्या ठिकाणी हे प्रवासी राहत असत. आणि कदाचित शेतकऱ्याच्या घरामध्ये योसेफ आणि मरिया हे उतरले आणि मग येशूचा जन्म झाल्यानंतर एक अत्यंत उबदार अशी जागा, काही कॉमेंटेटर्सचं असं म्हणणं आहे की ती एक गुहा होती आणि म्हणून सुरक्षित आणि उबदार अशी ती जागा, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला
हा वृत्तांत आपण वाचला. आणि त्याच्यानंतर काय घडलं ते 8व्या वचनापासून पुढे आपण पाहतो. कोणाला ही बातमी सर्वात आधी समजली? तारणाराचा जन्म झाला आहे, जगाचा उद्धार करता त्याचा जन्म झाला आहे. आणि किती महत्वाची, किती मोठी बातमी आहे. पण ती बातमी सर्वात प्रथम ज्यांना समजली ते कोण होते ते आपण या ठिकाणी पाहतो. वचन 8, त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. मेंढपाळ, धनगर. पुष्कळदा आपण पाहतो नाही का आज सुद्धा, की जे धनगर असतात ते पुष्कळ मेंढ्यांना, बकऱ्यांना घेऊन त्याच्या मागे चालत असतात आणि त्यांना चारा देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. पुष्कळदा आपण प्रवास करताना पाहतो की शेतांमध्ये मेंढ्या अशा बसलेल्या असतात आणि त्या ठिकाणी मेंढपाळ त्यांच्याबरोबर असतात. आपल्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी जे मेंढपाळ आहेत, जे धनगर आहेत, त्यांना स्वतःला सुद्धा पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. त्यांना स्वतःला त्रास सहन करावा लागतो, त्यांना उघड्यावर राहावं लागतं. आणि अशा प्रकारे अत्यंत जिकिरीचं असं हे काम आहे. आणि हे साधे लोक आहेत, गरीब लोक आहेत, ते श्रीमंत नाही आहेत, ते अत्यंत साधे गरीब असे लोक आहेत. आणि त्यांचा उल्लेख या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये प्रामुख्याने आहे, विशिष्ट प्रकारे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वृत्तांतामध्ये मेंढपाळांना किती महत्व आहे. एक सर्वसामान्य गरीब असा हा समाज, त्याला देवानं किती महत्व दिलेलं आहे हे आपल्याला सुंदर चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. किती सुंदर आहे नाही काय? काय घडलं त्यावेळेला? ते कळप राखत होते. रात्रीचा वेळ होता आणि त्यावेळेला प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलं आणि त्यांना मोठी भीती वाटली. मला आठवतं ज्यावेळेस संडे स्कूलमध्ये नाटक जेव्हा करायचो, आम्ही जर मेंढपाळ असलो, आम्ही जे मुलं आहोत ते मेंढपाळ असायचो आणि आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस देवदूत एकदम खाली पडायचं, खूप आश्चर्य दाखवायचं, घाबरलेलं दाखवायचं. आज पण हे घडत असेल. माझी खात्री जे लहान मुलं आहेत त्यांचा अनुभव असेल की ज्यावेळेस मेंढपाळ म्हणून तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला कशी ऍक्टिंग करावी लागते. परंतु कल्पना करा त्या परिस्थितीचा. रान आहे, जंगल आहे, उघडा भाग आहे आणि अचानक काहीतरी तुम्हाला आकाशात दिसतं आणि प्रकाश होतो. काहीतरी अद्भुत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत सुंदर आणि अद्भुत आहेत. आणि या मेंढपाळांना हे अद्भुत दृश्य दिसलं की प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलं आणि त्यांना भीती वाटते. साहजिकच आहे नाही का? एक अत्यंत नॉर्मल अशी गोष्ट आहे की अशा प्रकारे जर एखादी गोष्ट दिसली तर आम्हाला भीती वाटेल. आणि मग देवदूत त्यांना म्हणाला, 10 वचन, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. किती अद्भुत गोष्ट नाही का? या गरीब मेंढपाळांना जगाचा तारणारा जन्मलेला आहे त्याची बातमी देवदूतांनी सांगितली. बातमी देणारे सर्वसाधारण लोक नव्हते. कोणाला तरी पाठवलं नाही, जा तुम्ही सांगा त्या मेंढपाळ. स्वतः देवाचा देवदूत त्यांच्याकडे आला आणि अद्भुत रीतीनं की आकाशामध्ये प्रकाश झाला आणि देवाचा देवदूत त्यांच्याकडे आला आणि ही आनंदाची बातमी त्यांना सांगितली. किती किती मोठा आशीर्वादित हा प्रसंग आहे नाही का? माझी खात्री आहे की मेंढपाळ कधीच विसरले नसतील. आपल्या आयुष्यभर ते कधी हा प्रसंग विसरले नसतील आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्यामध्ये याविषयी सांगितलं गेलं असेल. अरे माझ्या वडिलांनी पाहिलं त्या दिवशी, ते त्या ठिकाणी रानामध्ये बसले होते मेंढरे घेऊन आणि अचानक प्रकाश आला, देवदूत आला, देवदूत त्यांच्याशी बोलला. फार प्रचंड मोठी अशी ती बातमी होती. संपूर्ण जगासाठी ती बातमी होती आणि त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारे देवदूत त्यांच्याशी बोलत आहे. याचा अर्थ तुम्ही फार महत्वाचे आहात. मी सुरुवात तुमच्यापासून केली आहे, परंतु ही बातमी तुमच्यासाठी नाहीये, केवळ तुमच्यासाठी नाहीये, संपूर्ण जगासाठी आहे.
आणि मला असं वाटतं की आज हे सत्य आम्ही विसरलो आहोत. आम्ही जे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, आमचं जर सेलिब्रेशन पाहिलं, आमचा जर उत्सव जर पाहिला, तर पुष्कळदा आम्ही ख्रिसमसचा, नाताळाचा आनंद, ख्रिस्त जन्मदिनाचा आनंद केवळ स्वतःपुरतंच साजरा करत आहोत. मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा की या दिवसामध्ये तुम्ही एखाद्या तरी व्यक्तीला जाऊन सांगितलं का? या संपूर्ण गेल्या वर्षांमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे गेला का की ज्याला माहीत नाही ख्रिसमस म्हणजे काय? त्या व्यक्तीला तुम्ही हे सांगितलं का की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तुझ्यासाठी आला आहे, तुला आनंद मिळावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आहे, ही आनंदाची बातमी तुम्ही कोणाला सांगितली आहे का? पुष्कळ वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी सुरेखा आम्ही लव महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला मी सेवा करत होतो आणि संगमनेर भागामध्ये आमचे मिशनरी होते रवा पानसरे. ते अत्यंत दुर्गम भागामध्ये जाऊन सुवार्थ प्रसार करायचे. आणि मला आठवते एक वेळेस रेव्हरंड BC भोसले हे सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि 2 डोंगर ओलांडून आम्ही एका वस्तीमध्ये गेलो होतो. वस्ती म्हणण्यापेक्षा काही तुरळक घरं त्या ठिकाणी होती आणि एकेका घरामध्ये ज्या ठिकाणी रवा पानसरे जायचे, लोकांना भेटायचे, त्यांच्यामध्ये आम्ही गेलो आणि एका घरामध्ये आम्ही जाऊन बसलो. त्यांनी आम्हाला पाणी दिलं, चहा वगैरे आमच्यासाठी केला आणि मी त्यांना विचारलं, तुम्हाला आज माहीत आहे का आज काय आहे? तर त्यांनी सांगितलं, हो आज मंगळवार आहे. मग त्यांना मी विचारलं की आज काहीतरी महत्त्वाचा दिवस आहे, तुम्हाला माहीत आहे का? हो, रेडिओवर काहीतरी बातमी आली होती की ख्रिस्ती लोकांचा काहीतरी सण आहे. हा संगमनेर शहरामध्ये ख्रिस्ती मंडळी आहे, मला माहीत आहे, ते चर्च मी पाहिलेलं आहे. परंतु त्या शहरापासून कदाचित 10-15 किलोमीटरवर डोंगरामध्ये काही आदिवासी लोक राहतात की ज्यांना अद्याप येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी जन्मला आहे हे समजलेलं नाहीये. आज आमच्या शहरामध्ये, आमच्या गावामध्ये कदाचित असे काही लोक असतील की ज्यांना ख्रिसमस याचा खरा अर्थ काय आहे हे माहीत नाही. येशू ख्रिस्त त्यांना आनंद मिळावा म्हणून जन्मला आहे हे माहीत नाही. त्यांना सुवार्थ अद्याप ऐकायला मिळालेली नाहीये. हे कदाचित सत्य आहे. आज मला तुम्हाला हे आव्हान करायचं आहे की अशा व्यक्तीचा शोध तुम्ही घ्याल का की ज्यानं अद्याप प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ ऐकली नाही, ज्याला कदाचित अद्याप माहीत नाही की त्याच्यासाठी तारणारा जन्माला आहे. जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आज प्रभू कदाचित तुमच्याशी बोलत आहे की संपूर्ण जगाला आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुला सांगितली आहे. तुझ्या मंडळीमध्ये, तुझ्या घरामध्ये तुझ्याकडे ही सुवार्ता आलेली आहे, त्याचं तू काय केलं आहेस? ही सुवार्ता संपूर्ण जगासाठी आहे. तू ही सुवार्ता जगामध्ये गाजवण्यासाठी, इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलेलं आहेस? हा प्रश्न आज प्रभू तुम्हाला विचारत आहे. आणि मग पुढे त्या वचनामध्ये आपण काय पाहतो? काय ती सुवार्ता काय आहे? वचन 11, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. सुवार्ता काय आहे? की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. ही गाणी पुष्कळ लोकप्रिय आहेत इंग्रजीमध्ये, नाही का? Long time ago in Bethlehem, so the Holy Bible says, Mary's boy child, Jesus Christ, was born on Christmas Day. Hark now, hear the angels sing, listen to what they say, that man will live forevermore because of Christmas Day. हे एक इंग्रजी गाणं आहे की जे संपूर्ण जगामध्ये लोक ऐकतात, परंतु त्यांना कोणीतरी सांगायची गरज आहे की हो, तुमच्यासाठी आज तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. कदाचित तुमच्या मित्रांमध्ये असे कोणी लोक असतील की ज्यांना हे सत्य माहीत नाही. कदाचित तुमच्या शेजारी कोणीतरी असेल
की ज्यांना हे सत्य माहीत नाही. या ख्रिसमसच्या दिवशी, या ख्रिस्त जन्मदिनाच्या दिवसांमध्ये आपण हे करूया का? कोणाला तरी आपण सांगूया की येशू ख्रिस्त तुझ्यासाठी जन्मलाय. तुला मोठा आनंद मिळावा, तुझा उद्धार व्हावा, पापाच्या बंधनामधून तुझी सुटका व्हावी, तुला सार्वकालिक जीवन मिळावं, तुला देवाबरोबर तुझा समेट व्हावा, यासाठी देवानं आपल्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं. ही आनंदाची बातमी आज आम्ही देण्याची गरज आहे. आणि या दिवसामध्ये लोक तयार आहेत. पहा, या दिवसामध्ये जर तुम्ही सुवार्ता सांगितली तर सहसा कोणी तुम्हाला विरोध करणार नाही, तुम्हाला प्रश्न करणार नाही. आणि या संधीचा आपण फायदा घेऊया आणि जगाला आपण गाजवूया, ख्रिस्त गाजवूया, ख्रिस्ताची घोषणा करूया. एखादी फेरी काढून घोषणा देणं हे कितपत प्रभावी आहे मला माहीत नाही, परंतु तुम्ही आपल्या एखाद्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर, शेजाऱ्याबरोबर एकांतामध्ये वैयक्तिकरित्या जेव्हा त्याला हे सांगता की प्रभू येशू ख्रिस्त तुझ्यासाठी जन्मला आहे, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही जगातील सर्वात उत्तम गोष्ट करता. यू आर डुईंग वन ऑफ द बेस्ट थिंग्स इन युअर लाईफ. देवदूतांनी जी बातमी, जी घोषणा मेंढपाळांसाठी केली, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की जो तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे. एक गोष्ट, ख्रिस्त म्हणजे तो अभिषिक्त आहे. दुसरं म्हणजे तो प्रभू आहे, तो जगाचा प्रभू आहे. तो बालक आहे, परंतु तो ख्रिस्त आहे आणि तो प्रभू आहे. आणि प्रियजन हो, हे सत्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये सर्वप्रथम समजून घ्यायला पाहिजे. त्याचा अनुभव आम्ही घ्यायला पाहिजे की ख्रिस्त माझा प्रभू आहे का? येशू ख्रिस्त माझा जीवनाचा प्रभू आणि तारणारा झाला आहे का? ही सुरुवात माझ्या जीवनामध्ये झाली आहे का? ही पहिली महत्त्वाची. दुसऱ्यांना घोषणा करायची आहे, परंतु त्याच्या आधी माझ्या जीवनामध्ये ते झाला आहे का? मला त्याची खात्री पटली आहे का? तो माझा वैयक्तिक जिवंत अनुभव आहे का? हे महत्त्वाचं आहे. माझं तारण झालं आहे का? त्यानं माझं जीवन बदललं आहे का? हे महत्त्वाचं आहे. आणि मग आपल्याला इतरांना साक्ष द्यायची आहे. आणि मग 12 वचनामध्ये, तुम्हास खूण हीच की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हाला आढळेल. या जगाचा निर्माण करता अत्यंत साध्या स्वरूपामध्ये त्यानं पृथ्वीवर जन्म घेतला. तो एखाद्या राजवाड्यामध्ये जन्मू शकला असता, पण त्यानं एक गव्हाणी निवडली. अत्यंत साध्या गरीब घराण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा, या जगाचा तारणारा, त्याचा जन्म अत्यंत साध्या स्वरूपामध्ये झाला. आणि आज आम्ही आमचे डोळे उघडण्याची गरज आहे. जे आजूबाजूला साध्या साध्या गोष्टी आहेत त्यामध्ये आम्हाला देवाचा हात दिसतो का? प्रभू आम्हाला दिसतो का? याचा शोध आपण करायला पाहिजे. तर ही खूण त्यांना देण्यात आली होती की कशा प्रकारे ज्यावेळेस ते बेथलेहममध्ये जातील त्यावेळेस त्यांना हे बाळक कसं आढळेल. तर या मार्गातून, या माध्यमातून त्यांना हे बाळ शोधता येईल. गव्हाणीमध्ये ज्याला ठेवलेलं आहे अशा प्रकारे हे बाळ तुम्हाला आढळेल, ही सूचना देवदूतांनी केली. आणि मग 13 आणि 14 वचन, इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. माझी खात्री आहे की आपल्यापैकी अनेकांनी संडे स्कूलच्या नाटकांमध्ये भाग घेतला असेल आणि हे शब्द आपल्याला अगदी परिचित असतील. स्वतः देवदूत म्हणून हे शब्द बोलला असाल किंवा इतरांकडून ऐकले असतील, परंतु हा अत्यंत परिचित असा हा शास्त्रभाग आहे. 2 गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. सुरुवातीला फक्त देवदूत आला, त्यानंतर देवाचं सैन्य त्या ठिकाणी आलं. पण त्या मेंढपाळांसाठी देवाने किती अद्भुत गोष्टी केल्या. एक तर देवदूत पहिल्यांदा आला, देवदूताने एक सुवार्ता त्यांना सांगितली आणि आता मोठं क्वायर, एक 100 व्हॉइसेस क्वायर, मोठं क्वायर त्या ठिकाणी त्या देवदूताच्या बाजूला उभं राहिलं आणि त्यांनी छानपैकी स्वर्गामध्ये ऑर्केस्ट्रा, एक सुंदर क्वायरचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिलं. काल मी टीव्हीवर पाहत होतो आणि डब्लिन या ठिकाणी ख्रिसमसची काही गाणी ते सादर करत होते.
प्रचंड मोठं स्टेडियम, शेकडो गाणारे होते. प्रमुख गाणाऱ्या 3 महिला होत्या, परंतु अनेक वाद्य होते आणि इतकं अद्भुत असं ते, इतकं सुंदर वाटत होतं ते ऐकायला, पाहायला. कल्पना करा की त्या काळामध्ये मेंढपाळ रानामध्ये मेंढरं राखत होते आणि त्यांच्यासमोर हे आकाशामध्ये त्यांनी पाहिले की मोठा समुदाय आहे आणि ते गात आहेत. इट वॉज अमेझिंग. इतकं सुंदर ते दृश्य असणार. आणि ते गात होते, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. त्यांनी देवाचं गौरव केलं आणि मनुष्यांसाठी शांती मिळावी अशी त्या गाण्यामध्ये त्यांनी प्रार्थना केली. आज आम्ही ख्रिसमसची गाणी गातो. पुष्कळदा मला असं वाटतं की त्या गाण्यामध्ये काय अर्थ आहे हे आम्ही समजून घेत नाही. ख्रिसमसची अनेक गाणी अत्यंत अर्थपूर्ण असतात. ख्रिसमस कॅरल्स याची सुरुवात इथून झालेली. आज ज्याला आपण ख्रिसमस कॅरल सिंगिंग म्हणतो, त्या कॅरल सिंगिंगची सुरुवात या ठिकाणी मेंढपाळांना देवदूतांनी गायलेल्या गीतांपासून होते. आणि आमच्या गीतामध्ये देवाला गौरव मिळतं का, मनुष्याला शांती मिळावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो का, हा विचार आपण करायला पाहिजे. दुसरा महत्वाचा विचार मला आपल्यासमोर ठेवायचा आहे की कॅरल सिंगिंग ही जी संकल्पना आहे ती ख्रिस्ती लोकांना गाणी गाऊन ख्रिसमसच्या शुभेच्छा देणं यासाठी नाही आहेत. आम्ही फार चुकीच्या पद्धतीनं कॅरल सिंगिंग करतो. कॅरल सिंगिंग याचा अर्थ ज्यांनी येशू ख्रिस्ताविषयी ऐकलेलं नाही त्यांना जाऊन येशूची सुवार्ता सांगायची, त्यांच्यासाठी गीतं गायची. मला आठवतं कल्याणमध्ये जेव्हा आम्ही जायचो कॅरल सिंगिंगला, माझे पप्पा त्यावेळेस त्या मंडळीचे पाळक होते, मेथडिस्ट वर्नन मेमोरियल मेथडिस्ट चर्चचे, आणि ते पेटी वाजवायचे. आणि आमचा मोठा ग्रुप होता, जवळजवळ 40 तरुण मुलं मुली पप्पांच्या पुढारीपणाखाली कॅरल सिंगिंगला जायचे आणि आम्ही संपूर्ण तो भाग जणू काही पिंजून काढायचो. पण एक वैशिष्ट्य मला आज सुद्धा आठवतं की ज्यावेळेस आम्ही काही ख्रिस्ती घरांमध्ये जायचो त्यावेळेस त्यांचे शेजारी पाजारी जमा व्हायचे आणि ते आम्हाला म्हणायचे की आमच्याकडे पण या आणि त्यांच्याकडे जाऊन आम्ही गाणी गायचो. पहा, अशा प्रकारे कॅरल सिंगिंग व्हायला पाहिजे की जे आमचे शेजारी आहेत त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी आम्ही कॅरल सिंगिंगचा उपयोग करायला पाहिजे. आज पण आमच्या घरी जेव्हा कॅरल सिंगिंगचे लोक येऊ पाहतात त्यावेळेस आम्ही त्यांना हे सांगतो, आमच्या घरामध्ये नका गाऊ, आम्हाला माहीत आहे ख्रिस्त जन्म झालेला आहे, पण आमच्या शेजारी त्यांना माहीत नाही. आणि म्हणून आम्ही ओपन स्पेसमध्ये, आमच्या सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये आम्ही लोकांना ख्रिसमसची गाणी गायला सांगतो. आणि मग मी थोडक्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म का झाला याविषयी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, आम्हाला या दिवसामध्ये या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलेलं नाही, ज्यांच्या कानावर ही सुवार्ता पडलेली नाही, त्यांच्यासाठी आपण गीतं गायला पाहिजेत. त्यांच्यापर्यंत ही सुवार्ता नेण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. जर आम्ही आपल्या फक्त सभासदांकडे जातो आणि त्या ठिकाणी आम्हाला छान करंजा, लाडू, केक खायला मिळतात, त्याचा आपण आनंद लुटतो, आपण एकमेकांच्या गळ्यात पडतो, एकमेकांना विश करतो, मला नाही वाटत कॅरल सिंगिंग त्यासाठी असतं. कॅरल सिंगिंगचा अर्थ हा आहे की ज्यांना येशूची सुवार्ता माहीत नाही त्यांच्यापर्यंत आम्ही येशूची सुवार्ता घेऊन जायला पाहिजे. या ख्रिसमसमध्ये आपण हे करणार का, किंवा पुढच्या ख्रिसमसमध्ये? हा संदेश जेव्हा तुमच्याकडे येईल तोपर्यंत कॅरल सिंगिंगचा कार्यक्रम झालेला असेल, परंतु कदाचित पुढच्या वर्षी कॅरल सिंगिंग करत असताना आपण हे लक्षात ठेवूया की आम्ही ख्रिस्ती फक्त विश्वासणाऱ्यांसाठी गात नाही, परंतु जे इतर विश्वासणारे आहेत, जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत, त्यांच्यासाठी ही सुवार्ता आम्हाला गाजवायची आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया. मागच्या रविवारचा जो संदेश आहे तो मी महाबलीपुरम इथल्या समुद्र किनाऱ्यावरून तुमच्याकडे आणला होता आणि माझा विश्वास आहे की त्या संदेशाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे. मागच्या भक्तीमध्ये ज्या सर्वांनी भाग घेतला त्या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. लंडनवरून
सिस्टर शशिकला रजनीकांत आवळे त्यांनी शास्त्र वाचन केलं होतं. ब्रदर रजनीकांत आवळे माझे जुने मित्र आहेत, मिरजमध्ये होते आणि सध्या ते इंग्लंडमध्ये राहतात आपल्या कुटुंबासह. त्यांच्या सहभागाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये डॉक्टर शालिनी अशोक यांनी सहभाग घेतला होता आणि माझ्या चेन्नईच्या व्हिजिटमध्ये मी त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या पतीनं माझ्यासाठी सुंदर जेवण बनवलं. ते फार सुंदर स्वयंपाक करतात. त्याचा आनंद मी घेतला. आणि पुष्कळ वर्षांपूर्वी युथ फॉर क्राइस्टमध्ये ही बहीण आमच्या सेवेमध्ये सहभागी असायची. माझे बंधू पीटर, सारा या सर्वांची चांगली ओळख आहे आणि पुष्कळ वर्षानंतर डॉक्टर शालिनी यांची भेट झाली. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. त्या कुटुंबाची आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. चेन्नईमध्ये ते राहतात. सिस्टर मनीषा आणि पॉल गवारे या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबानं त्यांच्या 3 मुली महिमा, स्तुती, प्रीती आणि रेव्हरंड अजय मोरे यांचा मुलगा अभिषेक या सर्वांनी एक सुंदर गीत आपल्यासाठी सादर केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मागच्या दिवसांमध्ये मी ख्रिस्त जन्मदिनाचा एक विशेष संदेश UESI, युनियन ऑफ इव्हँजेलिकल स्टुडंट्स ऑफ इंडिया यांच्या कार्यक्रमामध्ये दिला. ब्रदर रमन इंगळे यांनी त्यासाठी मला आमंत्रित केलं होतं. या दिवसामध्ये आपल्यापैकी जे सर्व प्रार्थना करत आहेत, भाग घेत आहेत, मी अनेकांना विनंती केली आणि ते आपला वेळ देत आहेत, सहकार्य करत आहेत. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. गेल्या काही दिवसांपासून मी होप TV, रोफे TV या चॅनलवर माझे संदेश प्रसारित होत आहेत. वचनाची सेवा त्या माध्यमातून होत आहे. अनेकांपर्यंत हे वचन पोहोचत आहे. महाराष्ट्र, गोवा, कारवार अशा विविध भागांमध्ये या चॅनलचं प्रसारण आहे आणि या माध्यमातून प्रभूच्या वचनाची सेवा करता येते. त्याबद्दल मला आनंद वाटतो. तर या सेवेसाठी सुद्धा आपण जरूर आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आपल्यापैकी अनेकांना प्रभूनं गीत गाण्याचं दान दिलेलं आहे, प्रार्थना करण्याचं, वचन वाचण्याचं. आपण सर्वांनी आमच्या या भक्तीमध्ये भाग घ्यावा आणि आपलं योगदान द्यावं, यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. शेवटी पुन्हा एकदा माझ्यातर्फे माझी पत्नी सुरेखा आणि आमची कन्या अनुग्रहा आमच्या वतीनं हा ख्रिस्त जन्मदिन आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा, आशीर्वादाचा हो. देवाची इच्छा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये पूर्ण हो. देवानं तुमच्या कुटुंबावर मोठा आशीर्वाद पाठवावा. त्याच्या शांतीनं, प्रीतीनं, आनंदानं तुमचं जीवन परिपूर्ण करावं, समृद्ध करावं. तुमची प्रत्येक गरज पूर्ण करावी. तुमच्या जीवनाचा उपयोग त्याच्या सेवेसाठी, त्याच्या सुवार्थ प्रसारासाठी व्हावा, ही माझी आज आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना आहे. हा संपूर्ण आठवडा, हा संपूर्ण ख्रिस्त जन्मदिन सोहळा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराचा मोठा आशीर्वाद, शांती आणि आनंद घेऊन येणारा व्हावा, ही माझी आपल्यासाठी प्रार्थना आहे. शालोम. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आज तुझ्या पायाजवळ येऊन तुझी प्रार्थना, आराधना, स्तुती करण्यासाठी तू आम्हाला ही सुंदर वेळ दिलीस. तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंस. तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतली आहेस, आमच्याशी बोलला आहेस, असा आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. ख्रिस्त जन्मदिनाचा जो आनंद तू आम्हाला दिला आहेस प्रभू, तुझी सुवार्ता आमच्याकडे आली, त्या सुवार्तेवर आम्ही विश्वास ठेवला, आमचं जीवन तू बदलून टाकलंस. प्रभू, या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. या दिवसामध्ये तू आमचं सहाय्य कर. ख्रिस्त जन्मदिनाचा आनंद आम्ही स्वतःपुरता न ठेवता इतरांपर्यंत वाटावा, इतरांकडे घेऊन जावा
आणि म्हणून या दिवसामध्ये प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. आम्ही सर्व प्रभू स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आमच्या बरोबर राहा. आमच्या घरामध्ये तुझा आनंद, तुझी शांती, तुझी प्रीती याचा अनुभव आम्हाला तू घेऊ दे. प्रभू तुझ्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी, तुझ्या प्रीतीमध्ये चालण्यासाठी, तुझी प्रीती इतरांना प्रगट करण्यासाठी या दिवसामध्ये आम्हा सर्वांचंच सहाय्य कर. आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. तू आम्हाला सांभाळलं आहेस, आम्हाला आरोग्य दिलं आहेस, आम्हाला तुझी कृपा दिली आहेस. आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. प्रभू आज आमच्यामध्ये कोणी दुःखी असेल, निराश असेल, आजारी असेल, प्रभू त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, त्यांना तुझी शांती दे, तुझं सांत्वन त्यांना तू दे. प्रभू त्यांना तुझी कृपा तू दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, लग्नाचे वाढदिवस आहेत, प्रभू त्या सर्वांना तू आशीर्वाद कर, त्यांची तू काळजी घे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. येणारा नवीन वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत आशीर्वादाचं कर. त्यांच्या सर्व इच्छा तुझ्यामध्ये, तुझ्या गौरवासाठी पूर्ण होऊ दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आज आम्ही विशेष प्रार्थना करतो शेतकऱ्यांसाठी. दिल्लीच्या बॉर्डरवर अनेक शेतकरी अनेक दिवसांपासून निदर्शनं करत आहेत. अत्यंत त्रासामध्ये, संकटामध्ये, कठीण काळातून ते जात आहेत. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे. शेतकरी आमच्यासाठी अन्न पिकवतात, त्यामुळे आम्हाला आमच्या रोजच्या जेवणाची आमची सोय होते. रोजचं अन्न आम्ही खाऊ शकतो. प्रभू या शेतकऱ्यांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही प्रार्थना करतो, त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांच्या मागण्या मान्य होऊ दे आणि सरकारनं त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, त्यांना मदत करावी आणि आम्ही सर्वांनी आपला मदतीचा हात शेतकऱ्यांकडे करावा. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज आमच्या जगामध्ये आम्हाला शांतीची गरज आहे. प्रभू द्या तुझी शांती तू आम्हाला दे, तुझं आरोग्य तू आम्हाला दे, तुझी कृपा तू आम्हाला दे. हा संपूर्ण आठवडा आमच्यासाठी आनंदाचा आणि आशीर्वादाचा कर, अशी मी प्रार्थना करतो. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हाताने सोपवतो. तू आमच्या बरोबर राहा. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतोय आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या प्रत्येक लेकराबरोबर या ख्रिस्त जन्मदिनाच्या सोहळ्यामध्ये आणि सदोदित आम्हा सह असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध माझ करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. प्रियांनो, आजच्या उपासनेमधून तुम्हा सर्वांना आशीर्वाद मिळाला आहे ही आमची खात्री आहे. आता भेटूया रविवारी सकाळी 8 वाजता. तोवर शालोम.